राजस्थानी मल्टीस्टेट बँकेमध्ये ठेवीदारांची फसवणूक झालेली आहे। आमदार सुरेश धस यांनी ठेवीदारांसोबत आता एक बैठक बोलावलेली आहे। मल्टीस्टेटच्या माध्यमातून 300 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। 300 कोटींपैकी 250 कोटी केवळ परळी तालुक्यातले असल्याचं धस यांचं म्हणणं आहे। हे राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह म्हणजे हे जे युनियन आहे, ही युनियन यांचे 300 कोटी रुपये लोकांचे बुडालेले आहेत। एकूण 12 शाखा आहेत। या 12 शाखेपैकी 9 शाखा जवळजवळ परळी शहरातल्याच आहेत। या 300 कोटी ठेवीपैकी 250 कोटी ठेवी हे परळी शहर आणि परळी तालुका एवढ्यातल्याच मर्यादित आहेत। आणि कर्जसुद्धा 300 कोटी रुपयाचं जे कर्ज वाटलेलं आहे हे सगळं म्हणजे 300 कोटी बुडालेत, हे कर्ज रुपयेच बुडालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।